नमस्कार मंडळी. 1 ऑगस्टला शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल, 2 ऑगस्टला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल, 4 ऑगस्टला बुध कर्क राशीत प्रवेश करेल आणि 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. तर या 4 ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा आपल्या राशीवर काय परिणाम होतो जाणून घेऊ. नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण तूळ, वृश्चिक आणि धनु राशीचे ऑगस्ट 2026चे मासिक राशी भविष्य पाहू. तूळ रास. बुधादित्य आणि गजलक्ष्मी योगामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि नवी संधी देऊ शकतात. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. भागीदारीच्या व्यवसायातून मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. मित्रांचे आणि नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य लाभेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य सामान्यतः चांगले राहील, परंतु आहाराचे पथ्य नक्की पाळा. वृश्चिक रास. चंद्राचे भ्रमण आणि अनुकूल ग्रहस्थितीमुळे करिअरमध्ये मोठी झेप घेता येईल. बेरोजगार असलेल्या तरुणांना नवीन नोकरी मिळण्याचे प्रबळ योग आहेत. अडकलेले पैसे परत मिळतील. नवीन मालमत्ता खरेदीसाठी हा काळ योग्य आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही त्या यशस्वीपणे पारही पाडाल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. हाडे किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घ्या. धनुरास. भाग्याची पूर्ण साथ लाभेल. नोकरीनिमित्त किंवा व्यवसायाच्या निमित्ताने परदेश प्रवासाचे सुद्धा योग आहेत. धार्मिक आणि सामाजिक कार्यात रस वाढेल. पैशाची चणचण भासणार नाही, मात्र लांबच्या प्रवासावर मोठा खर्च होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. वडिलांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मोलाचे ठरेल. कुटुंबासह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या. प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी मात्र नक्की घ्या. बाहेरील अन्न खाणे शक्यतो टाळा. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्ही हे व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो नक्की करा. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक काही प्रश्न विचारायचे असतील कुंडलीविषयी तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये मेसेज करू शकता. मी 24 तासाच्या त्याचं उत्तर नक्की देईल. धन्यवाद.